नमस्कार. अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या कादंबरीच्या 7व्या भागाचं वाचन आज आपण ऐकणार आहोत. कुमज गावाला वारणा नदीनं एक पल्लेदार वळसा घेतला होता. त्या वळणदार अगदी वारणेच्या कुशीत कुमज वसलं होतं. काळजाच्या वडीसारखी सुपीक जमीन नि वारणेचं पाणी यामुळे त्या खोऱ्यात कुमज हे कुबेराची अमरावती मानलं जात होतं. धरणी, पाणी नि कष्ट यांचा निसर्गानं सुंदर संगम घडवला होता. परंतु त्या कुमजेत सत्तूचं काहीच उरलं नव्हतं. तो वठल्या वृक्षासारखा झडझडीत होता. बापानं सारी जमीन चिन्मीत घालून गांजाच्या व्यसनात फुंकून धूर करून टाकली होती आणि जमिनी विकून त्याचा गांजा ओढीत स्वतःचा धूर कैलासी रवाना केला होता. आजाच्या कारकिर्दीतलं घर आता मोडकळीस आलं होतं. सत्तूला फक्त आई होती. आईशिवाय त्याला आपलं म्हणायला जगात कोणीच नव्हतं. कुणाचा दळाकांडा करून तर कुणाची घरं सारवून, कुणाची खळी शिंपून अशी अनेक कामं करून भोसल्याच्या बनाबाईनं आपल्या सत्तूला जगवला होता. जेव्हा सत्तू शाळेत 7वी शिकत होता तेव्हा बनाबाई घरोघर जात होते. आयाबायांना सांगून सत्तूसाठी लोणचं, सांडगे, पापड मागून आणीत होते. ते सत्तू खात होता आणि वाढत होता. उकिरड्यावर एखादं शाळवाचं ताट पोसावं तद्वत त्या दारिद्र्याच्या उकिरड्यावर सत्तू पोसवला. रूपानं, गुणानं आणि शरीरानं सत्तू डोळ्यात भरू लागला. कैकांचे डोळे दिपले आणि सत्तूचे डोळे उघडले. स्वतःचं भयानक दारिद्र्य त्याला दिसू लागलं. आईची दया आली, स्वतःची लाज वाटली. त्यानं 7वीत शाळा सोडली आणि लष्करात जाऊन घोडदळात नोकरी धरली. मनानं आणि बळानं मजबूत सत्तू त्या घोडदळात लवकरच आगळा वाटू लागला. त्याची ती बेफाट घोडदौड बघून अधिकारी बावचळले. इंग्रजी हुद्देदारांची मती गुंग झाली. कैक तरुण मडमा सत्तूला पाहून जिभल्या चाटू लागल्या. साऱ्या घोडदळात वचक बसली. बंदुकीपासून कुस्तीपर्यंत तो अजोड ठरला. कुमजेत बनाबाईला सुखाचे दिवस आले. कलंडलेलं घर सरळ होऊन स्वतःच्या पायावर उभं राहिलं. बनाच्या पायाला विश्रांती लाभली. पोरानं शेवटी पांग फेडला असं गाव म्हणू लागला. कुमजेचं नाव सत्तूनं लष्करात गाजवलं म्हणून कैकांचे ऊर फुगले. बनाबाईकडे पैशाचा झरा वाहत येऊ लागला. परंतु लवकरच निराळं घडलं. अधिकाऱ्यांच्या मत्सराला सत्तू कंटाळला. उद्धट हेकट वर्तनानं चिडला. गुलामाप्रमाणे वागणं त्याला परवडलं नाही. त्याला शिसारी आली आणि एकाच वर्षात तो नोकरी सोडून पुन्हा कुमजेला आला. लष्करात नाव केलं म्हणून लोकांनी त्याचं कौतुक केलं. परंतु मथाजी चौगुल्यानं उगीच नाक फुगवलं. तो सत्तूच्या तोंडावर म्हणाला, लष्करातनं आला म्हणजे राजा होऊन शान आला काय? कुंभाराची सून शेवटी कातवराला जाणार. या मथाजीच्या शब्दांनी सत्तू चमकला, वरमला. पण ते बोलणं कानाबाहेर टाकून तो पुन्हा कुमजेच्या त्या जीवनात एकरूप झाला. मिळेल तेव्हा विळामजुरी करू लागला आणि मजुरी नसेल तेव्हा हातात कुऱ्हाड घेऊन फिरू लागला. काही दिवस असेच गेले. एकदा सत्तू नदीवर आंघोळीला गेला होता. चैत्राचं ऊन धरणीला होरपळीत होतं. प्रत्येक वस्तू तप्त झाली होती. नदीच्या पाण्यात मासे काजबारले होते आणि नव्या पालवीनं वारणाकाठ नटला होता. हिरव्या रेशमाची शाल पांघरून बसल्यासारखा वाटत होता. एकूण एक झाड पाना फुलांनी डवरलं होतं. आजूबाजूच्या जमिनी नांगरून धापा टाकीत पडल्या होत्या. जळतं वारं तापलेली धूळ उडवीत पडत होतं. उन्हात तगमग झालेली पाखरं मुकी झाली होती. निशब्द शांतता नांदत होती. वातावरण भलतंच रागावलं होतं. सत्तू पांदीनं घराकडे निघाला आणि एकाएकी पांदीत एका बाईनं बोंब ठोकली. सारा वारणा काठ थरथरला. वातावरण अधिकच तंग झालं. सत्तूनं तिकडे धाव घेतली. एका तरुण गरोदर महारणीनं मथाजी चौघुल्याचा अपराध केला होता. भर उन्हात येऊन तिनं त्या चढेल माणसाच्या कुंपणाची नांगी उपटली होती आणि त्याच वेळी तो तिथं आला होता. त्यानं आल्या आल्या त्या महारणीला माराय जुपी केली होती. तो तिला जुमानून लाथा घालीत होता आणि ती उपडी पडून ओरडत होती, काट्यात लोळत होती. आपल्या पोटावर लाथा लागू नयेत म्हणून पोट दडवीत होती आणि किंचाळत होती. चौघुला 2 हातात 2 जोडे घेऊन तिला मारित होता. डोकीपासून पायापर्यंत तो तिला दमान भरीव लाथा घालीत होता. ती निश्चित पडली की तो शांत होत होता आणि तिनं हालचाल करताच पुन्हा भडकून मारित होता. ती मरत कशी नाही याचीच जणू त्याला चिड आली होती. मग त्यानं तिच्या कुशीत लाथा मारण्याची खटपट सुरू केली. मग मात्र सत्तूला स्वस्थ राहून पाहणं असह्य झालं. त्यानं चौघुल्याचा हात धरला आणि नम्रपणे म्हटलं, आबा काय करता हे? हिनं माझ्या कुपाची नांगी मोडली.
मग पुरे झाले की शिक्षा, सोडा आता. नाही नाही, मी हिला जीव मारणार, तू मागं सर. चौघूला हात सोडवून घेत मान नकारार्थी हलवीत म्हणाला आणि सत्तू म्हणाला, मग कुपासाठी माणूस मारता की काय? तू नग सांगू मला, मी जाईन फाशीला. चौघुल, ती गरोदर हाय, चला. असं म्हणून सत्तूनं त्याचा हात धरला आणि चौघुला चिडला. त्यानं हिसका मारून सत्तूला दूर लोटलं आणि एकदम खवळून तो ओरडला, गुमान जा. तो पुन्हा भडकला आणि त्या बाईला मारू लागला. उशीर निश्चित पडलेली महारीण हंबरडा फोडून म्हणाली, माझ्या पोटात बाळ हाय, मला मारू नका, मी मरण, मी परत हात लावणार नाही. महारणीच्या त्या किंचाळीनं सत्तूचं काळीच पेटलं. तोच चौघुला पुढं जाऊन म्हणाला, वराडतीस, मग वरडस तर. सत्तूच्या अंगाची आग झाली. तो चढत्या आवाजात म्हणाला, चौघुल्या, ऐकायचं हाय का नाही? नाही ऐकत. चौघुला हातात जोडा घेऊन गरकन परत फिरला. भुवया चढवी डोळे वटारून तो म्हणाला, मी हिला जीव मारणार. आणि मी तुला जिवंत मारल्यावर? मग मार की. हातात जोडा घेऊन चौघुला तावानं पुढं गेला आणि हातातील कुऱ्हाड हवेत उंचावून सत्तू गरजला, चौघुल्या, मर आता. आणि एकाच दणक्यात चौघुला पांदीला आडवा झाला. मग एका पाठी एक दणके बसत राहिले. कुपाच्या काटक्यांप्रमाणे चौघुल्याच्या देहाची खांडोळी झाली. तो कधी मेला हे सत्तूला समजलंही नाही. मग उशिरानं तो शांत झाला. त्यानं त्या महारणीला उठवून महारवाड्यात नेऊन सोडली आणि त्याच दिवशी कुमजही सोडली. सत्तू फरारी झाला. मानवहत्या घडली याची त्याला मुळीच खंत वाटत नव्हती. उलट आपण एक नेक कर्म केलं आहे असं त्याला वाटत होतं. तो आपल्यासारखी 50 माणसं जमवून वारणेच्या खोऱ्यात संचार करीत होता. चौगुल्यासारखा वाह्यात ताठ माणूस उभा ठेवायचाच नाही असा त्यानं निर्धारच केला आणि त्यांचा निपटावा आरंभला. मी म्हणणाऱ्यांना त्यानं चिरडून काढलं. सावकाराच्या व्याजाच्या वह्या आणि गहाणखत जाळून कुळांना मुक्त करीत तो फिरू लागला. त्याच्या दराऱ्यानं वारणेचा किनारा हादरला. नवऱ्यांनी टाकलेल्या मुली त्यांच्या नवऱ्यांना पटवून त्यांना पुन्हा नांदायला लावल्या. त्या कामी ज्यानं का कू केलं त्याची वरात काढली. कैकांना एका पायावर उभे राहावयाची शिक्षा दिली. लाडक्या बापांना कडक दम भरला आणि चढेल जावयाची रग जिरवली. कैक मुलींचे विस्कटलेले संसार पुन्हा सुकर झाले, सोन्याचे झाले. या खोऱ्यात एकूण एक मुलगी दिल्या घरी नांदू लागली. भांडखोर नवऱ्यांना सत्तूची हबक बसली. प्रत्येक नांदत्या मुलीला सत्तू देव वाटू लागला. सत्तू वारणेच्या खोऱ्यात एखाद्या राजासारखा मिरवत होता, परंतु सरकारही निजलं नव्हतं. 5,000ची रक्कम सत्तूला पकडून देणाऱ्याला इनाम म्हणून जाहीर झाली होती. साऱ्या चावड्यांच्या खांबाला तसे हुकूम चिकटले होते आणि त्या खोऱ्यातील इरसाल टगे सरकारला मदत करण्यासाठी जीवाचं रान करीत होतं. शिगावचा खोत, बहादूरवाडीचा दादा पाटील आणि मथाजी चौगुल्याचा मुलगा उमाजी चौघुला हे तर नुसते सावलीसारखे त्याच्या पाठीवर पाळत करीत होते. संधीची वाट पाहत होते, टपून होते. सत्तू निर्भय होता. तो गिरीकंदरात आणि वारणाकाठच्या शेवऱ्यात फिरत होता. समोर येऊन हात उगारणारा त्यानं ठेवलाच नव्हता. कुमजेत त्याची फक्त म्हातारी आई होती. जेव्हा त्याला बनाबाईची आठवण होत असे तेव्हा तो सरळ कुमजेला जात होता आणि आपल्या आईला भेटत होता. मग कितीही पहारा असो, कोणीही पाठीवर असो, तो त्याची पर्वाच करीत नव्हता. कुमजेबद्दल त्याला अभिमान वाटत होता आणि ज्या माऊलीच्या कुशीत आपण जन्म घेतला तिच्या भेटीसाठी तो निर्भय होत होता. शिवाय त्या भागातील बळी त्याने भुईसपाट केले होते. जे होते त्यांना तो जुमानीत नव्हता. हां, एक फकीरा मांग सोडला तर एकही माणूस आपल्या तोलाचा नाही अशी त्याची समजूत होती. म्हणूनच तो स्वतः फकीराला भेटत होता. जीवाला जीव देणारा म्हणून त्याचं तो नाव घेत होता. जो बळी होईल त्याचा पीळ काढावा असा त्याचा बोल होता आणि दारिद्र्याच्या साणेवर धैर्याला धार चढते असा त्याचा दावा होता. शौर्य श्रीमंतीत फुलत नाही, ते गरिबीतही उसळून उठतं याचा त्यानं स्वतः अनुभव घेतला होता. परवा दिवाळीचा सण आला आणि सत्तूला एकाएकी आईची आठवण झाली आणि तो कुमजेला निघाला. अगदी निर्भान होऊन निघाला. फक्त 12 माणसं बरोबर होती. आईला कधी पाहेन असं त्याला झालं होतं. आईच्या आठवणीनं जुना इतिहास त्याला आठवत होता.
सत्तूसाठी जिनं श्रीमंतांची घरं सारवली, त्या माऊलीच्या भेटीआड कोणतीही शक्ती उभी राहणार नाही अशा निश्चयानं तो निघाला होता. आपल्या माणसांसह तो जेव्हा नांदगावच्या गावदरीला आला तेव्हा चंद्र मध्यावर आला होता. पहाटेची चाहूल लागून चराचर सजीव होत होतं. सृष्टीला नवा तजेला येत होता. शुक्राची चांदणी दिवा जळावी तशी गगनात दिसत होती. निशब्दता नाहीशी होऊन शब्द साकार होत होते. निद्राधीन धरणीनं नेत्र उघडले होते. ढगांच्या अनंतरंगी गालीच्यावरून प्रकाश येत होता. पूर्वेचं क्षितिज हसत होतं. वारा गिरक्या घेत होता. वृक्षांची नम्रता ढळली होती. पाखरं आपले पंख झटकून सज्ज होत होती. जीवनाला हळूच गती मिळाली होती. बैलांच्या गळ्यातील चाळ गुणगुणत होते. जाती आणि शेतकरणींची गीतं मंजुळ नाद काढीत होती. बायांच्या गळ्यातून निघालेला धारधार स्वर तलवारीप्रमाणे आरपार जात होता. सत्तू नांदगावच्या पेठेत आला आणि पहिला कोंबडा आरवला. लगेच एका घरातून गीताची ओळ त्याच्या कानावर पडली. ते ऐकून तो खटकन थांबला. सर्वजण थांबले. सत्तू कान टवकारून ऐकू लागला. ती बाई म्हणत होती, नसेल जरी माहेर भाऊ असावा पाठीचा, गरिबांचा वाली जसा सत्याबा कुंजाचा. हे शब्द ऐकून सत्तू गरकन फिरला. सारी माणसं गंभीर झाली. त्यांनी निश्वास रोखून धरले. सत्तू कानात प्राण आणून ऐकू लागला आणि त्या बाईचं दळणच संपलं. तिनं आपल्या दळणाचा आणि गीताचा शेवट केला. सरलं माझं दळणं घास घाली ते शेवटला, आळवी ते देवा दे औक्ष सत्याबाला. चाकं जोरात फिरलं. गदकन थांबलं आणि सत्तूनं निश्वास टाकला. लोण्याप्रमाणे त्याचं काळीज वितळलं. त्याला भडभडून आलं. त्याचे होठ थरथरले. कुमजत माझं काय आहे? इथंच माझी कुमज आहे. इथंच माझी आई आहे. इथंच माझी बहीण आहे. हे ऐकून बरोबरची माणसं भांबावली. गोदा गोंधळी गंभीर चेहरा करून म्हणाला, पण दिस उगवल नव्ह. उगवू द्या, सत्तू म्हणाला. मला दिवस आणि रात्र सारखीच आहे, परंतु ही माझ्यासाठी रोज सकाळी देवापुढं पदर पसरते, मला औक्ष मागते आणि मी तिला जन्मात पाहिली नाही. तिला पाहिल्या वाचून मी कुमजला येणार नाही. हे ऐकून गोंधळी गोंधळला. त्याने विचारलं, मग काय करायचं म्हणता? जा आणि काकणासह कासार आणि लुगड्याच्या दुकानासह दुकानदार घेऊन या. किंचित धावपळ झाली. सत्तू हे नाव ऐकून दुकानदाराची बोबडी वळली. लुगड्याचं दिंड बांधून तो चालू लागला. कासार पेटारा घेऊन आला आणि सत्तूनं दारावर थाप मारली. दार उघड. कोण हाय? आतून ती बाई म्हणाली. कुमजाचा सत्याबा. सत्याबा हे नाव ऐकून ती पुढं झाली. तिनं दाराची कडी काढली आणि पिठानं भरलेले हात पुशीत ती त्याला पाहू लागली. सत्तूनं मटकन तिच्या पायांवर डोकं ठेवलं. ज्याला तू रोज औक्ष मागतेस तो हा कुमजाचा सत्या तुझ्या पायांवर डोकं ठेवीत आहे, सत्तू म्हणाला आणि त्या बाईच्या डोळ्यातून 2 आनंदाश्रू त्याच्या पाठीवर पडले. पेठेत गडबड झाली. आळी उठली. हां हां म्हणता गाव गोळा झाला. लोकांनी सत्तूला सोप्यात बसवलं. त्याच्या नवख्या बहिणींनी आरती आणली आणि त्याला ओवाळलं. आज दिवाळीची भाऊबीज हाय, एक शेतकरी उद्गारला आणि सत्तू म्हणाला, अगदी भाऊबीजा दिवशीच मला बहीण मिळाली. त्यानं त्या आपल्या बहिणीपुढं 5 लुगडी ठेवली. तिला काकणं घातली. सुरती रुपयांनी तिची ओटी भरली आणि तो उठला. म्हणाला, मला औक्ष मागत राहा, मी जातो. ती काहीच बोलली नाही. तिचा कंठ उगीचच दाटला. आपला सख्खा भाऊ कुठंतरी दूर निघाला असं तिला वाटलं आणि सत्तूनं नांदगाव सोडलं. सूर्योदयाला सत्तू कुमजेत आला. त्याला पाहून आईला आनंद झाला. दिवाळीचा सण तिनं त्याला जेवू वाढला. बरोबरीच्या सर्व लोकांसह तो जेवू लागला. त्याला निघण्याची घाई होती. तेव्हा बनाबाई तक्रारीच्या सुरात म्हणाली, उगीच मारलास त्याला. कुणाला? सत्तूनं विचारलं. त्या चौगुल्याला. उगीच? आणि त्यानं ती महारीन मारली असती ती? सरकारनं त्याला शिक्षा दिली असती. अगं पण कधी? ती बाई मेल्यानंतरच ना. सत्तू मध्येच आईला अडवून म्हणाला. आणि 1 नव्हे 2 माणसं नाहक मेली असती. त्याऐवजी तो एकटा मेलेला वाईट नाही. परंतु हा वनवास तुझ्या नशिबी आला ना, आई दुःखी अंतःकरणानं म्हणाली. तो एकटा मेला खरं, पण मी एकटा नाही, सत्तू म्हणाला. माझ्यासाठी 2000 मरतील.
येऊ दे कुणीही, मी हयातभर लढत राहीन. मी फौज बनवून लढत राहीन, कारण मी चूक केलीच नाही. बनाबाई गप्प झाली, पुन्हा बोलली नाही. जेवण झालं आणि सत्तूनं कुंज सोडलं. संघाची माणसं पांगावली आणि गोंधळी बरोबर घेऊन तो विश्रांतीसाठी बहादूरवाडीत बाबा न्हाव्याकडे गेला. सत्तूचे अनेक मित्र इमानी होते. त्यापैकी एक बाबा न्हावी हा होता. त्यानं सत्तूची सोय करून दिली. दुपारी सत्तू तिथेच झोपला. रात्रीच्या जागरणामुळे त्याला सडकून झोप आली आणि गोंदा पहारा करीत बसला. बाबा आपल्या उद्योगाला गेला. कितीतरी दिवस पाळतीवर असलेल्या दादा पाटलाच्या गावातच वाघाच्या घळीत आयता सत्तू आल्याची बातमी पाळतीवरच्या लोकांनी दादाला दिली आणि त्याला आनंद झाला. त्यानं लगेच माणसांची जमवाजमव सुरू केली. एवढ्याच सत्तूचा पिच्छा करीत करीत उमा चौघुला येऊन दाखल झाला. त्यामुळं त्या दोघांनाही धीर आला आणि त्यांनी 50 माणसं घेऊन भर दुपारी त्या घराला गराडा घातला. उमानं आपल्या लोकांना सांगून ठेवलं, जिवंत नाही तर मुडदा पकडा. घराभोवतीचा गलका ऐकून गोंधळी चरकला. त्यानं सत्तूला जागं केलं. दादा पाटलानं आणि उमा चौघुल्यानं घर वेढलं आहे हे ऐकून सत्तू क्षणभर खिन्न झाला आणि लगेच त्यानं पुढची तरतूद केली. गोंधळी भ्रमिष्ठासारखा बाहेर पाहत होता. त्याला सत्तू म्हणाला, आता काय करायचं? बाहेर पडूया आणि मोहर येईल त्याला कांडलीत निघूया. गोंधळी लढाईला तयार झाला आणि सत्तू म्हणाला, तसं निघता येणार नाही. आपण 2 माणसं किती लढणार? हे ऐकून गोंधळ्याचा जोर एकदम ओसरला. तो गडबडीनं म्हणाला, मग काय करू? बोला. सत्तू विचार करून म्हणाला, त्याचं सारं लक्ष माझ्यावर आहे. मी सरळ जाऊन त्यांच्या हवाली होतो. तुम्ही मागच्या दारानं बाहेर पडायचं आणि लगेच आपली माणसं जमवून या बहादूरवाडीला वेढा घालायचा. आकाराम आणि आनंद पाटील यांनी बहादूरवाडीची पिस्सू बाहेर जाऊ द्यायची नाही. मी काय म्हणतो ते लक्षात येतंय ना? हो हो, गोंदा म्हणाला. आणि तुम्ही लगेच वाटेगाव गाठा. फकीराला भेटा आणि त्याला हे सर्व सांगा. बोलता बोलता सत्तू गंभीर झाला आणि चटकन उठून आपली कुऱ्हाड घेऊन तो म्हणाला, फकीराला सांगा, म्हणावं कुंजच्या सत्यावर हत्यारानं उपकार करण्यासाठी लवकर ये. मग मी जाऊ? गोंधळी चाचरला आणि सत्तू म्हणाला, जा खरं, परंतु मध्यरात्रीपर्यंत फकीरा इथं आला पाहिजे. मी निघालो पुढं. असं म्हणून तो सरळ अंगणात येऊन उभा राहिला. कुऱ्हाडीशिवाय सत्तू दारात आलेला पाहून उठलेल्या कुऱ्हाडी दबल्या. 50 माणसांनी एकदम मुरकंड देऊन त्याला पकडला. तो जिवंत सापडला म्हणून उमाला आनंद झाला. परंतु हा वाघ एकाएकी इतका नरम कसा झाला याचा आश्चर्य वाटून दादा पाटलाला धक्काच बसला. त्याचा चेहरा खरकन उतरला. त्यांनी सत्तूच्या मुसक्या बांधल्या आणि लगेच तालुक्याला रवाना करण्याचा विचार केला. परंतु भर दुपारी सत्तूला घेऊन जाणं सोपं नव्हतं. त्यात वाटेत सत्तूची माणसं हल्ला करतील या भीतीनं सरकारात खबर देण्यासाठी एक माणूस पाठवून सरकारी मदत येईपर्यंत सत्तूला मळीला नदीकाठाला बांधून ठेवावा असा बेत करून त्यांनी त्याप्रमाणे केलं. माणूस तालुक्याला गेला आणि उमा व दादा हे सत्तूला घेऊन दाट शेवऱ्यातच नदीकाठी मदतीसाठी वाट पाहत बसले. 5000 आपल्या वाटणीला किती येणार याचा कैक मनातल्या मनात आकडा जुळवीत होते. रात्र उलटत होती. नदीकाठचा गारठा पिसाट झाला होता. शेवरीच्या बारीक पानांच्या दाट गर्दीतून चंद्रप्रकाश खाली उतरत नव्हता. त्यात आता चंद्र मावळण्याच्या बेतात होता. वारणा काठ मलिन झाल्यासारखा वाटत होता. किंजाळ, उंबर, जांभूळ या झाडांच्या सावल्या अंधारात भर घालू लागल्या होत्या. नदीच्या धारेत मासे धडपडत होते आणि खळखळाट करीत होतं. कुठंतरी दरड ढासळून पडत होते. त्यामुळं खेकड्याच्या बिळात शेपटी घालून बसलेलं कोल्ह भिवून भन्नाट पळत होतं. बाजूला दादा पाटील घोंगड्याची भाळ मारून कुऱ्हाड पोटाशी धरून बसला होता. उमा भाकरीसाठी गावात गेला होता आणि एका मकाणाच्या खोपीत सत्तू निश्चल पडला होता. गोंदा आता कुठं असेल? त्यानं कुठंपर्यंत दौड केली असेल? ठरल्याप्रमाणे झालं असलं तर ठीक, नाही तर मग मरण टळत नाही असा तो विचार करीत होता. इतक्यात उमा आला. त्यानं आणलेल्या भाकऱ्या लोक खाऊ लागले. तो दादा पाटलाजवळ जाऊन बसला आणि म्हणाला, कसला विचार करता पाटील? खरं सांगू, सत्तूला पकडून इस्तू पदरात बांधून घेतल्यासारखं वाटू लागले. पर का? उमा उत्साहानं म्हणाला, माणूस आता तालुक्याला पोहोचला असला तर सकाळपर्यंत बाबर खाऊन फौजदार नक्की येईल. भिता का?
आपला माणूस तालुक्याला गेला असेल असं कशावरून म्हणता? दादा पाटील कणत म्हणाला. सत्तू हाती लागल्यापासनं मला धडकीच भरली या. सत्या लष्करी माणूस आहे, काय करील त्याचा नेम नाही. एकाएकी तो हातात आलाच का? या प्रश्नानं उमाही चरकला, पण स्वतःला आणि दादा पाटलाला धीर देण्यासाठी म्हणाला, पाटील घाबरू नका. आता घाबरून काय करायचं? दादा पाटील म्हणाला. पर जो इंग्रजाच्या डोईजड झाला त्योच हेव सत्य आहे. जर का हेव गेला तर वंशाला माणूसच ठेवणार नाही. हे मात्र. ह्या बोलण्यानं उमाला दादाची चेड आली. तो खिन्न झाला. सूर्योदयापर्यंत आपण गुमान सत्तूचं डोकं मारून मोकळं व्हावं असा एक विचार त्याच्या मनात आला आणि दादा पाटील म्हणाला, सत्तूला आपण ठार जरी मारलं तरी आपला जीव वाचत नाही. आपल्या मनातील विचार याला ऐकू गेला की काय अशी शंका येऊन उमा चटकन उठला. त्याबरोबर हा उमा सत्तूचा खून करील अशी दादाला भीती वाटली. फकीरा आणि गोंधळी माणसं जमवीत बहादूरवाडीच्या गावदरीला आले होते. फकीरा आपल्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसला होता. साधू, सावळा, पिरा, मुरा, बळी अशी 50 माणसं दौडत होती. फकीराचं घोडं दुडक्या चालीवर पळत होतं. गावदरीला एक माणूस आडवा आला. त्यानं विचारलं, कोण चाललंय ते? कोण? आकाराम. गोंदाचा आवाज ओळखून तो थांबला आणि फकीरानं घोडं उभं केलं. मग गोंदानं विचारलं, हां कसं काय? सत्तू कुठं आहे? मळीला पानवट्याच्या वरल्या शेवऱ्यात, आकाराम म्हणाला. उमाचा इसम तालुक्याला जाताना आम्ही पकडून ठेवलाय. आम्ही आत्ता मळीच येडली या. शाब्बास, फकीरा म्हणाला. हां चला. त्यानं टाच मारली आणि ते सर्व पांदीनं मळीकडे निघाले. फकीरानं वास घेतला. माशांचा हिवळ वास आला. शेजारी भुयांची घरं दिसत होती. त्यांची जाळी कुपावर वाळत पडली होती. फकीरा सावळाला म्हणाला, सावळू नाना त्यातली 2 जाळी घे आणि चल. ते पानवठ्याला आले. फकीराला आपलं गोडं किंजाळात बांधून कंबर बांधली. सावळा आणि बळी यांनी भुई होऊन दिवटी घेऊन नदीनं वर यायचं नि बाकीच्या लोकांनी जिथं सत्तू आहे तिथंपर्यंत गुमान जायचं आणि उमा चौगुल्याच्या लोकांचं लक्ष त्या दिवट्यांकडे वळताच हल्ला चढवायचा असा सारा बेत करून ते आपापल्या मार्गाला लागले. रात्रीची मिठी सैल होत होती आणि जसजशी रात्र संपत होती तसतसा उमा उतावळा होत होता. तो बावरून कानोसा घेत फिरत होता. एकाएकी नदीत खळखळाट झाला आणि उमा डाफरला, कबीरा. जी. कबीर धावत आला. काय दिसलं? दरड कोलमडली पाण्यात. 10 जण खोपीजवळ असा. जा. कबीरा गेला. थोड्या वेळानं सावळा आणि बळी नदीनं वर आले. त्यांच्या हातातील दिवट्या पाहून उमा चमकला. त्यानं निजलेल्या दादाला उठवलं. एवढ्यात एक इसम धडधड धावत आला. काय र, काय झालं? उमानं विचारलं. मला काहीतरी दिसलं, तो इसम म्हणाला. काय दिसलं? उमाचा आवाज चढला आणि तो इसम म्हणाला, डुक्कार असल. मग डुकरासारखा पळतोस का? उमा रागावला आणि त्या दिवट्या जवळ आल्या. त्यांचा गंभीर प्रकाश वारणेवर थरथरू लागला. त्या प्रकाशात झाडांच्या सावल्या झोके खाऊ लागल्या. उमानं दरडावून विचारलं, कोण आहे ते? आम्ही भुई हाय. त्याबरोबर सर्वच लोक त्या दिवट्यांकडे पाहत राहिले आणि फकीरानं एकदम हल्ला चढवला. दणादण कुऱ्हाडी आदळू लागल्या. आलं, मेलो, धावा एकच दंगल उडाली. धडाधड माणसं कोसळू लागली. हातात तलवारी घेऊन फकीरा चपळाईनं पुढं धावला आणि पुढं उमानं तळ हातावर थुंकून कुऱ्हाड फिरवली. तो खोपीकडे मटकन निघाला आणि गोंधळी फकीराला म्हणाला, दाजी उम्या आला. येऊ दे. असं म्हणून फकीरानं उमावर झेप घेतली. तोच साधू ओरडला, पाडा त्याला खाली. मुरानं उमाला मध्येच अडवला. फकीरानं सत्तूचे दोर कापून त्याला मोकळा केला आणि आकारामानं एक कुऱ्हाड त्याच्या मुठीत दिली. ती मूठ आवळीत सत्तू म्हणाला, आता माग सरा. कुठं आहे उमाचा उगोला? मुरानं उमाला जखमी केला होता. दादा पाटील पायाला कुऱ्हाड लागल्यानं लंगडत माघार घेत होता आणि जेव्हा सत्तू सुटल्याचं सर्वांच्या लक्षात आलं तेव्हाच एकच पळापळ सुरू झाली. उमा आणि दादा यांनी नदीत उड्या घेतल्या. साऱ्या शेवऱ्यात उमाची माणसं पांगली.
रात्री पळत्याचा पिच्छा करू नये म्हणून फकीरानं आपली माणसं एकत्र केली. दंगल शांत झाली. फकीरा आणि सत्तू दोघे होते म्हणून उमा पळाला, नाहीतर त्यानं कहर केला असता याची सर्वांना कल्पना होती. सर्व लोक एकत्र आल्यानंतर सत्तूनं हातातील कुऱ्हाड टाकून फकीराला मिठी मारली आणि तो म्हणाला, नाईक, तुम्ही आला म्हणून हा सत्तू वाचला. आता तुम्हाला माझ्या कैक आया बहिणी हा सारा वारणा काठ दुवा देईल. ह्यो दुवा देण्याचा सवाल काय? फकीरा मांग म्हणाला, दगडाला दगडाची गरज लागती आणि मी तर माणूस आहे. अशी माणसं थोडी असतात. सत्तू म्हणाला, तुम्ही माझ्या उपकाराचा डोंगरच रचला आहे. आता माझी एकच विनंती. काय? फकीरा हुंकारला आणि सत्तू म्हणाला, असंच तुमच्या मदतीला येण्याची मला संधी द्या. मी धावत येईन. तो क्षणभर थांबला आणि पुन्हा समोरच्या वारणेवर बोट रोखून म्हणाला, ही वारणाच वळवून तुमच्याकडं आणीन. फकीरा काहीच बोलला नाही. ते सर्वजण नांदगावच्या रोखानं चालू लागले. नांदगावच्या गावदरीला येताच पहिला कोंबडा आरवला. ते सर्व थांबले. तिथून फकीराची वाट फुटून वेगळी होत होते. फकीराला पुढं जायची घाई झाली होते आणि सरीला माझं दळण घास घाली ते शेवटला, आळवी ते देवा दे औक्ष सत्याबाला या गीताचे स्वर सत्तूच्या कानात घुमत होते. दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. फकीरा पुढं पश्चिमेकडे निघाला आणि पूर्वेला प्रकाशानं हालचाल आरंभली. ढगांच्या पायघड्या तुडवीत तो पुढं पुढं येऊ लागला. शुभ्र घोड्यावर बसून आपल्या घरी निघालेल्या फकीराची पाठमोर आकृती पाहत सत्तू उभा राहिला. मग तो गोंदा गोंधळ्याला म्हणाला, रोज पहाटे औक्ष मागणारी बहीण असावी आणि भाऊ हा असा फकीरासारखा असावा. सुदैवानं मला दोघं बी आहेत. चला, धन्यवाद.